तो वारणा मिल्क सेंटरचं उद्घाटन पार पडते या ठिकाणी आपण बघतोय देवेंद्र फडणवीस या ठिकाणी उपस्थित आहेत। CSMT मेट्रो स्थानकावरती हा कार्यक्रम पार पडतोय। मिल्क सेंटरचं उद्घाटन केलं जात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते या सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं। मेट्रो स्थानकावरती मिल्क सेंटरचं उद्घाटन केलं जात आहे। विनय कोरे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। वारणा मिल्क सेंटरचं उद्घाटन या ठिकाणी पार पडतंय। मेट्रो स्थानकावरती मिल्क सेंटरचं उद्घाटन होतंय आणि देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडतोय। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानकाची ही सगळी दृश्य आहेत। त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत, विनय कोरे उपस्थित आहेत आणि या ठिकाणी मेट्रो स्थानकावरती मिल्क सेंटरचं उद्घाटन होतंय। वारणा मिल्क सेंटरचं उद्घाटनाचं देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडतोय। देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज हा कार्यक्रम पार पडतोय। एक महत्त्वाची बातमी आपण बघूया। राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू झाली आणि काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 पैकी 7 खासदार फुटणार अशी चर्चा असतानाच रविवारी मातोश्रीवरती खासदारांची बैठक झाली। यात 4 खासदार हे प्रत्यक्ष उपस्थित होते तर 5 खासदारांनी ऑनलाईन उपस्थिती लावल्याची माहिती मिळते। त्यामुळे ऑपरेशन टायगरच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय। अशामध्ये सोमवारी सकाळीच यवतमाळचे खासदार संजय जाधव यांनी दिल्लीत शिवसेना नेते केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांची भेट घेतली। त्यामुळे ऑपरेशन टायगरची चर्चा पुन्हा जोर धरू लागली। यासोबतच उद्धव ठाकरेंनी सुद्धा ज्याला जायचंय त्याने खुशाल जावं, त्यांचं भलं व्हावं असंच मी म्हणेन असं वक्तव्य केलं। उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरती रविवारी झालेल्या खासदारांच्या बैठकीत हे वक्तव्य केल्याची माहिती समोर आली। त्यामुळे एकूणच राजकीय वर्तुळात ऑपरेशन टायगरच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरलाय। त्यामुळे ठाकरेंच्या पक्षाला पुन्हा खिंडार पडणार का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मला असं वाटतं हे टायगर टायगर जे आहे ना, काही लोक असतील, मला माहिती नाही त्याच्यातलं, पण हे जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत। एका पक्षाकडून निवडून यायचं आणि दुसरं जायचं असं मला असं वाटत नाही शिवसेनेचे कोणी लोक करतील। पण ते करण्यासाठी दबाव आणणारे कोण? त्यांना एवढी सत्तेची भूक का लागलेली आहे, एवढी चटक का लागलेली आहे? तुमचं सरकार व्यवस्थित चालू आहे ना, मग याला फोड, ममताला फोड, समताला फोड, याला फोड, हे धंदे काय करताय? काही होणार नाही, बिलकुल काहीही होणार नाही। एकही खासदार जाणार नाही। तुम्हाला टायगर सेफ आहे ना? आमचे सगळेच टायगर सेफ आहे। सर, आपण दिल्लीत आलेला आहात, खूप चर्चा सुरू आहे महाराष्ट्रामध्ये। ऑपरेशन टायगर, तुमचे 7 खासदार सोडून जातील। उद्धव ठाकरेंनी सगळ्यांना म्हटलंय की तुम्ही तुमचं बघून बघा, तुम्ही सोडून जाऊ शकता। काय वास्तविकता आहे सर? असं काही बोललेलं तर नाही आहे। परवा बोलवलेल्या बैठकीमध्ये सगळे होते, आम्ही 4 इन पर्सन होतो आणि बाकी त्यांची ज्या ज्या मतदार क्षेत्रामध्ये त्यांची कामं, घरगुती कारणंसुद्धा होती। कोणाची पत्नी आजारी होती, कोणाचा मुलगा, ओमराजेंचा मुलगा ॲडमिट होता। त्यामुळे त्यांनी त्या गोष्टीचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे स्वतः उद्धव साहेबांशी बोलून स्पष्टीकरण दिलं। तशा प्रकारची कुठची संभावना नाही आहे। उगाच ते माध्यमातून स्पेक्युलेशन सुरू ठेवून काय कोणाला काय मिळतंय किंवा याच्या मागे कोणाचं हे आहे ते काय कळत नाही आहे। परंतु अशा प्रकारचं कुठचं हे नाही आहे। सगळे खासदार एकत्र आणि बरोबर आहेत। काय वाटतं की एकनाथ शिंदेच्या वतीनं ह्या प्रकारच्या बातम्या पुढे येतात का? एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या वतीने ह्या बातम्या पुढे दिल्या जातात का? कारण की चर्चा खूप आहे दिल्लीतही चर्चा। आता काल चर्चा होती की संजय राऊत लोकसभा अध्यक्षांना भेटणार आहे। आज त्यांना विचारलं तर ते म्हणाले की मी भेटत नाही आहे। आम्ही पार्लमेंटरी कमिटी फॉर होम या कमिटीवर आहोत। संजय राऊत अगोदर निघाले, त्यांच्यानंतर मी निघालो। संजय राऊतांच्या बाबतीमध्ये तातडीनं दिल्लीला रवाना, कुठे लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांच्या भेटीसाठी। कशासाठी? कोणी हे ठरवलं? कोण विचार करतं? कुठल्या तरी याच्यामधनं येतं आणि तशा प्रकारचा भागच नाही आहे। परवा झालेली बैठक अगदी व्यवस्थित झाली, सगळे बोलले, सगळ्यांनी सांगितलं। त्यामुळे
पुन्हा पुन्हा गेले वर्षभराहून अधिक काळ हेच सुरू आहे. ऑपरेशन टायगर पण जो उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो आला त्यामध्ये सगळे खासदार पाहायला मिळत नव्हते. 9 खासदार असतात तुमचे. पण सांगितलं ना 4 खासदार आम्ही इन पर्सन होतो आणि बाकीचे खासदार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर होते. आता ते काही सगळे केलेलं रेग्युलर ज्या बैठका असतात त्यांचं काही चित्रीकरण करून किंवा हे करून दाखवणं म्हणजे आता ह्या ट्रायल झालेल्या अशा प्रकारच्या गोष्टी होत आहेत की काय. त्यामुळे माध्यमांना विनंती आहे, अशा जजमेंटल होऊ नका. उगाच कुठेतरी काहीतरी करणं बरोबर नसतं. काय वाटतं की शिवसेनेच्या म्हणजे खास करून एकनाथ शिंदेच्या वतीनं तुमच्या खासदारांची काही मनधरणी सुरू आहे? बघा तसं असतं तर दिसलं असतं. कुठलाही विश्वासघात होणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट योगीसह प्रशांत देवदास, न्यूज 18 मराठी. दरम्यान शिवसेना आमदार कृपाल तुमानेंनी ऑपरेशन टायगरच्या चर्चांचं मोठं वक्तव्य केलेलं आहे आणि ऑपरेशन टायगर हे अंतिम टप्प्यात आलंय. पावसाळी अधिवेशनापूर्वी ऑपरेशन टायगर होईल असं वक्तव्य शिवसेना आमदार कृपाल तुमानेंनी केलंय. ये ऑपरेशन टाइगर के मामले में जो 7 सांसदों के साथ में हमारी चर्चा अंतिम क्षण में आ चुकी है. जैसा हम लोग ऑपरेशन करने किसी हॉस्पिटल में जाते हैं तो पहले इन्वेस्टिगेशन किया जाता है और वो इन्वेस्टिगेशन सारे रिपोर्ट्स आ चुकी है. अभी केवल ये डॉक्टर का अंतिम ऑपरेशन का जो दिन होता है, ऑपरेशन की अपॉइंटमेंट दिन आना है, ऑपरेशन के दिन आ जाएगा, उस दिन ये ऑपरेशन हो जाएगा. तो अभी हम लोगों की आपस में सारी बातें आपको बताना भी ठीक नहीं है, लेकिन वो हमारे साथ आएंगे इतनी बात पक्की है. आ गए लगभग. तर ज्यांना जायचंय त्याने खुशाल जावं, त्यांचं भलं व्हावं असंच मी म्हणेन असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरती रविवारी झालेल्या खासदारांच्या बैठकीत केल्याची माहिती समोर आली आहे. आज माझा नाही पण उद्या माझा नक्की आहे, तोपर्यंत सोसावं लागेल, सहन करावं लागेल असंही उद्धव ठाकरे म्हणालेत. शिवसेना पक्षप्रमुखांनी अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही, हे मी ठामपणे सांगेन. जायचं असेल त्यांनी जा, हे त्यांचं वाक्य त्यांच्या तोंडी घातलेलं आहे. माझ्यासमोर मी तिथे असेपर्यंत ते असं बोलले नाहीत आणि ते असं बोलणार नाहीत. 5 वर्षापूर्वी किंवा 4 वर्षापूर्वी जेव्हा आमदार जात होते तेव्हा त्यांचं हे वक्तव्य तेव्हाच आहे. जेव्हा आम्ही त्यांना एका हॉटेलात बंद करून ठेवलं तरी लोक जात होते पळून, भिंतीवरनं उड्या मारून, इस्पितळातून भिंतीवरून उड्या मारून गेले काही लोक. तेव्हा ते रागाने म्हणाले की अशा तरण्यांना डांबून ठेवून का उपयोग. ह्या क्षणी ह्या वेळेला त्यांनी अशा प्रकारचं कोणते विधान केलेलं नाही. उद्धव ठाकरे यांच्या इतका लोकप्रतिनिधींना आणि कार्यकर्त्यांना भेटणारा नेता या क्षणी महाराष्ट्रात नाही. शरद पवारांनंतर शरद पवार भेटतात, उद्धवजी भेटतात, आम्ही सगळे भेटत असतो. मातोश्रीचे दरवाजे सदैव सगळ्यांसाठी उघडे आहेत. आता बातमी चंद्रपुरातून. चंद्रपुरात महापालिकेमध्ये काँग्रेसमधील जो अंतर्गत वाद आहे त्या संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट समोर येते. आपण बघूया नेमकी अपडेट काय आहे. तर चंद्रपूर महापालिकेमध्ये काँग्रेसमधील जो वाद आहे तो आता विकोपाला गेलेला आहे. धानोरकर गट जो आहे तो वेगळा गट स्थापन करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये पोहोचलाय आणि वडेट्टीवार गटाचे गटनेता राजेश अडूर यांच्या विरोधात धानोरकर गटाचे 16 नगरसेवक एकवटलेले आहेत. वेगळा गट स्थापन करत समर्थक नगरसेवकांचा गटनेता बदलण्याचा ठराव पारित केल्याची सूत्रांची माहिती आहे. तर बहुमताच्या जोरावर नवा गटनेता निवडण्याच्या हालचालींना आता वेग आलाय. तर आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे सध्या आपल्यासोबत, आपण त्यांच्याकडून या घटनेची सगळी माहिती घेऊया. उद्या आपण बघतोय चंद्रपुरात मोठ्या राजकीय घडामोडी आता घडताना दिसत आहेत. कोणते अपडेट समोर येत आहेत? खरं तर चंद्रपूरमधला हा सगळा वाद कुठंतरी थांबेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसकडं बहुमत असताना देखील काँग्रेसचा महापौर बनू शकला नव्हता आणि त्यानंतर सगळ्या या हालचाली झाल्या होत्या. मात्र आता सगळं सुरळीत होईल अशी अपेक्षा असताना पुन्हा एकदा जे आहे ते चंद्रपूरमधल्या काँग्रेसमधली गटबाजी जी आहे ती उफाळून आलेली आहे आणि ही गटबाजी आता थेट नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत पोहोचलेली आहे. आपल्याला माहिती आहे की चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सध्या राजेश अडूर जे गटनेता
आहेत ते विजय वडेट्टीवार गटाचे आहेत. त्यांच्याकडं या सगळ्या बाबतीतलं बहुमत होतं. तर तिथच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटाकडं अवघे 11 नगरसेवक होते. मात्र आता सगळी बाजी जी आहे ती पलटलेली आहे, कारण प्रतिभा धानोरकर यांच्या गटाकडं वडेट्टीवार गटातले सुमारे 5 ते 6 नगरसेवक आलेले आहेत. त्यामुळं धानोरकर गटाची संख्या जी आहे ती आता 17पर्यंत गेलेली आहे. 27 नगरसेवकांपैकी 17 नगरसेवक जे आहेत ते आता धानोरकर गटाकडे आहे. त्यामुळं गटनेता बदलावा या बाबतीतला एक ठराव जो आहे तो या काँग्रेसच्या नगरसेवकांनी घेतलेला, आणि तो ठराव घेऊन आता हे सर्व नगरसेवक नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आलेले आहे. आणि इथं त्यासाठी आवश्यक असलेली सर्व कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केलेली जात आहे. सध्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आपण पाहतोय की हे सर्व नगरसेवक म्हणजे 17 नगरसेवक ज्यांनी धानोरकर गटाला पाठिंबा दिलेला आहे आणि सध्या अस्तित्वात असलेले गटनेता बदलवण्यासाठी ज्यांना पाठिंबा दिलेला ते सर्व नगरसेवक आहे. आपण नगरसेवकांच्या गळ्यामध्ये चंद्रपूर महानगरपालिकेचं आयडेंटिटी कार्ड आणि त्यांच्या हातामध्ये आधार कार्ड बघू शकतो. त्यामुळं हे निश्चित आहे की या गटनेता बदलण्यासाठी धानोरकर गटाकडून सर्वकष प्रयत्न केले जातात आणि त्यासाठी स्वतः प्रतिभा धानोरकर देखील इथं विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये उपस्थित आहेत. आत्ताच त्यांनी जी आहे ती विभागीय आयुक्तांची भेट घेतलेली आहे आणि आता या सगळ्या प्रक्रियेला वेग आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. काय या सगळ्या बाबतीत आपलं बोलणं झालं, आता प्रतिक्रिया द्यायला तर तयार नाही आहेत. मात्र चंद्रपूरमधला काँग्रेसमधला गटबाजी जी आहे ती उफाळून आलेली आहे. या निमित्तानं असं म्हणता येईल आता या ठरावाची प्रत जी आहे ती विभागीय आयुक्तांना देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता विभागीय आयुक्त यावर काय निर्णय घेतात आणि सध्या वडेट्टीवार गटाचे असलेले गटनेते बदलले जातात का हे पाहणं जे आहे ते महत्त्वाचं असणार. आपण हे सर्व नगरसेवक पाहतोय की विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये इथं उपस्थित आणि त्यांच्या सोबत स्वतः खासदार प्रतिभा धानोरकर देखील उपस्थित आहे. त्यामुळे आता या सगळ्या प्रक्रियेत काय होतं आणि काँग्रेसमधली गटबाजी इथून पुढे थांबतात का आणखी उफाळून येतं हे पाहणं जे आहे ते औत्सुक्याचं असणार आहे. बरं, उदय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.